मोड आलेल्या या मिक्स कडधान्याचं हे सॅलड आणि यातून मिळणारी भरपूर प्रथिनं, जीवनसत्व आणि खूप काही रासायनिक खनिजं अशी मिळतात. माझ्या घरी तर हे सॅलड नेहमी होत असते. सॅलड होतं, अन्यथा आम्ही भाजी तरी करतो. आजचा सॅलडचा चौथा दिवस. तर आज आपण बनवून घेणार आहोत मिक्स कडधान्य, मोड आलेली मिक्स कडधान्य. चला ती कोणकोणती मी घेतलेली आहेत आणि त्यासाठी इतर काय काय साहित्य ते आता पाहून घेऊया. आता कडधान्यात सुद्धा खूप प्रकार आहेत, पण त्यातून मी हे घेतलं आहे हिरवे सुके वाटाणे 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून मी सफेद काबुली चणे घेतलेत. 1 टेबलस्पून मी काळे चणे घेतलेत. 1 टेबलस्पून चवळी घेतले आणि 1 टेबलस्पून मी मूग घेतलेत, हिरवे मूग. तुम्ही मटकीसुद्धा घालून घेऊ शकता. मटकी आहे, राजमा आहे, वाल आहेत, काळे चणे आहेत, तसे हिरवे चणे मिळतात, काळे वाटाणे मिळतात, सफेद वाटाणे मिळतात. तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही कडधान्य घेऊ शकता. आता मी ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि रात्रभर भिजवून मी ते आता त्यातलं पाणी काढून घेत आहे आणि ओल्या फडक्यात 15 ते 18 तासासाठी मी हे बांधून ठेवणार आहे. म्हणजे जेणेकरून या ओल्या फडक्यात ओलीच ती कडधान्य राहिल्यामुळे त्याला मोड फुटेल. तर मी आता ही व्यवस्थित टाईट बांधून घेत आहे आणि तुम्ही एकतर तुमचा सिंकचा नळ असेल तर त्या नळाला बांधून ठेवा किंवा तुम्ही चाळणी असते त्या चाळणीवर सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर आपण भेटूया आता 18 तासानंतर. 18 तासानंतर मी हे बाचकं उघडून बघितलेलं आहे. इथे तुम्ही पाहून घेऊ शकता छान असे या कडधान्याला मोड आले आहेत. आता आपण हे वाफवून घेऊया. मी एका कुकरमध्ये ही सगळी कडधान्य घेतलेली आहेत. मोड आलेली कडधान्य मी घेतलेली आहेत. यात अगदी थोडासा पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्या. चवीपुरतं मीठ घालून घेऊ शकता हे शिजण्यासाठी. आता हे शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. म्हणजे कांदा, टोमॅटो, थोडासा मी गाजर कापून घेणार आहे, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी 1 मूठभर कोथिंबीरची पानं मी बारीक कापून घेणार आहे. तर आता कांदा आपण एकदम बारीक चिरून घेऊया. म्हणजे आपण ऑमलेटसाठी जसा कापतो तसा हा कापून घ्यायचा आहे, एकदम बारीक चिरायचा आहे. हे पहा, या पद्धतीने कांदा चिरून झाला की त्याच पद्धतीने आणि त्याच अगदी बारीक बारीक तशाच प्रकारे आपण टोमॅटो, गाजर आणि सगळ्याच वस्तू म्हणजे मिरची, कोथिंबीर तसंच आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने. मोड आलेल्या कडधान्यात खूप अशी प्रथिनं मिळत असतात. तर आपल्या शरीराला प्रथिनांची अत्यंत गरज असते. तर ही प्रथिनं मिळण्यासाठी आपण मोड आलेली कडधान्य वारंवार खाल्ली पाहिजे. मोड आला पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं की कडधान्यांना मोड आला पाहिजे. तर मी टोमॅटो कापून घेतला आहे आणि आता गाजरसुद्धा कापून घेत आहे. तोही बारीक बारीक कापून घ्यायचा आहे. तुम्ही यातली गाजर स्किप केला तरी चालेल, पण मात्र टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि मिरची स्किप करू नका, कारण त्याच्यानेच खूप अशी या सॅलडला टेस्ट येते. तर गाजर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गाजर कापून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही गाजर स्किप करून घेऊ शकता. तर मी ही हिरवी मिरचीसुद्धा मस्त छान एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण
मुठभर कोथिंबीर कापून घेणार आहोत. कोथिंबीरची पानं आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत. ही कोथिंबीर कापण्याआधी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी माझ्या कापून झालेल्या आहेत आणि तोपर्यंत आपल्या 3 ते 4 मी कुकरच्या शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि मी गॅस फ्लेम बंद करून घेतलेले आहे. चला तर आता आपण त्यातून कुकरमधून एका प्लेटवर हे सगळी ही कडधान्य काढून घेऊया. छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. अतिशय सुंदर अशी शिजलेली आहेत. आता यात आपण कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, कोथिंबीर सगळं काही घालून घेऊया. कोथिंबीर आपण सगळी घालायची नाही, थोडीशीच घालून घ्यायची आहे आणि थोडी कोथिंबीर वरून गार्निश करून घेण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मीठ घालायचं, पण मीठ घालायला विसरले. त्यामुळे मी हे वरून मीठ घातलेलं आहे. तुम्ही वरून मीठ घालून घेऊ नका. हे कडधान्य शिजण्यासाठीच तुम्ही मीठ घाला. त्यानंतर मी 1 टीस्पून एवढं लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता हे छान असं एकजीव, तो लिंबाचा रस, मीठ सगळं एकजीव होईल अशा पद्धतीने 2 चमचे किंवा 2 काटे किंवा 1 चमचा 1 काटा घेऊन मी मिक्स करून घेत आहे. काटा म्हणजेच फोक, 1 चमचा आणि 1 फोक घेऊन मी हे छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे तयार आहे सर्व करण्यासाठी. मात्र मी थोडीशी कोथिंबीर जी उरवून ठेवली आहे ती मी वरून गार्निश करून घेत आहे आणि ही प्लेट आता आपली तयार आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही सर्व करा किंवा तुम्ही स्वतःही खाऊन घेऊ शकता. डाएटसाठी अतिशय उत्कृष्ट असं हे मिक्स कडधान्याचं सॅलड आणि चवीलासुद्धा भन्नाट लागणारं हे मिक्स कडधान्याचं आणि मिक्स मोड आलेल्या कडधान्याचं हे सॅलड तुम्ही नक्की घरी करून खाऊन घेऊ शकता. आणि मी जी तुम्हाला सॅलड सगळी सांगायला घेतलेली आहेत ती जर तुम्ही तंतोतंत पाळली तर तुमचं 100% वजन कमी होण्यास मदत होईल. मोड आलेल्या या कडधान्याचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका दुसऱ्या सॅलडच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.